आज आपण पाहणार आहोत सुरळीच्या वड्या किंवा मग तुम्ही पाटवडी रस्सा म्हणू शकता। चला तर मग वेळ न करता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे। पूर्ण कांदा भाजताना आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे। याच्यात तुम्ही बघू शकता आपला कांदा छान भाजून झालेला आहे। या मिरच्या आता छान भाजून घ्यायच्या आपल्याला। याच्यात थोडीशी आपल्याला चणा डाळ भाजून घ्यायची आहे। याच्यात थोडी तीळ भाजून घ्यायची आहे। किसलेलं खोबरं आहे। माझं आधीचं जे खोबरं भाजलेलं आहे ते थोडंसं टाकून घेते। याच्यात आपल्याला थोडासा लसूण टाकायचा आहे। आता ते आपण जी तीळ भाजली होती त्याच्यामध्येच काढून घ्यायचं। मी 3 पळ्या तेल टाकून घेतलं आहे। आता आपण जो मसाला तयार केला तो आपल्याला टाकायचा आहे। त्याच्यात चटणी टाकायची आहे, थोडी अर्धा चमचा हळद, 1 चमचा किचन किंग मसाला, धना पावडर आणि काळा मसाला। आता मीठ टाकायचं आपल्याला। तर मी 1 वाटी चणा डाळचं पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद, बस। याच्यात बाकी दुसरं काही टाकायचं नाही आपल्याला। तुम्ही बघू शकता आपला मसाला छान फ्राय झालेला आहे। आता यामध्ये ना गरम केलेलं पाणीच आपल्याला टाकायचं आहे। मी याच्यातून आहे ना वड्यांसाठी थोडा मसाला साईडला काढते। त्या पाटवडींना आपल्याला हा मसाला लावायचा आहे। गरम पाणी टाकायचं आपल्याला याच्यात। पाटवड्या छान लाटून घ्यायच्या आहे। मसाला काढलेला होता तो आपल्याला लावून घ्यायचा आहे। याच्यावर आता खोबरं आणि तीळचं हे टाकायचं आहे मिश्रण आपल्याला छान। आणि याच्या आता वड्या पाडून घ्यायच्या आपल्याला अशा। हे अशा छान हे बनवलं की आपला सार उकळतोय त्याच्यामध्ये आपल्याला एक एक असं राऊंड करून टाकून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मंडळी छान तेल आलेलं आहे वरती। त्याच्यावर आपण सगळ्या वड्या त्यात सोडून घेतलेल्या आहे। 2 मिनिटं भाजीला छान उकळी आलेली आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। आता सर्व करून घेऊया। चला तर मग सर्व करून दाखवते। तर मंडळी बघू शकता सुरळीच्या वड्या किंवा तुम्ही पाटवडी रस्सा म्हणू शकता। आपली भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास आपल्या अस्सल खानदेशी मेजवानी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद।